रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळा सुटल्यावर कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्यांचे फुलाची, कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे.
नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नातला. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशियां, तेरी मेरी यारियां. कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशियां, तेरी मेरी यारियां. नवे नवे एहसास मनाला, कोणी कसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात भरते ही नशा, प्यारी सी आंखों में हो जाऊं गुमशुदा. कभी हो मदहोशियां, थोड़ी सी हैरानियां, तेरी मेरी यारियां. थोड़ी सी शैतानियां, थोड़ी सी रुसवाइयां, तेरी मेरी यारियां. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी जवानी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। आता हे काय यावेळची माझी गुरुदक्षिणा साहेब ठाण्याच्या महानगरपालिकेवर भगवा फडकवला। संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल आनंदा जी मासाहेब तुझ्या या चाफ्याच्या फुलांचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहील रे। स्वागत करते। शोभावंत अंगणात पारिजातकांच्या फुलांचा वर्षा होता। ज्याप्रमाणे अंगणाची शोभा वाढते अगदी त्याचप्रमाणे आजचे गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली। खरंच तर हा कार्यक्रम मला खूप व्यवस्थित घ्यायचा होता परंतु आता हे गडबड चालू आहे त्यामुळे मला सुधरेना कसा घ्यायचा तर शॉर्टकट मध्ये आता मी उरकते इथं। प्रथमतः आपण गुरूंच्या या ठिकाणी ओळख आणि सत्कार घेऊयात। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे लाडके माननीय श्री सावंत सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। मान्यवरांमध्ये आपले माननीय श्री जगदाळे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचेही आमच्या सन 1995-96 या बॅच तर्फे मी प्रथमतः सहर्ष स्वागत करते। त्यानंतर माननीय श्री गायकवाड सर आम्हाला विज्ञान विषय शिकवत होते त्यांचेही आमच्या बॅच तर्फे मी सहर्ष स्वागत करते। माननीय श्री पिसाळ सर त्यांचेही मला खूप गडबडीत हा कार्यक्रम करावा लागतो म्हणजे माझं कॅसेट पळवल्यासारखं झाले थोडा वेळ द्या ना आम्हाला चालू दे ना ठीक आहे। माननीय श्री पिसाळ सर हे विषय आम्हाला आगमन झालेले आहे त्यामुळे त्यांचेही आमच्या बॅचतर्फे सहर्ष स्वागत आहे। आमच्या बॅचतर्फे त्यांचेही मी प्रथमतः स्वागत करते। उभं राहतं ती आपल्या आठवणींचा डोंगर ज्ञान आणि संस्कारांचा पाऊस पाडणारी ती आपली शाळा। या शाळेतूनच मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर आज आपण आयुष्याची भाकरी भाजत आहोत। मधमाशीप्रमाणे ज्ञानाची
शिकण वेचून सर्वांनीच आपले जीवन फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊन आपले जीवन कसे सुधरवलेले आहे. शाळेशी आणि शिक्षकाशी असलेले जुने नाते पुन्हा एकदा नव्याने साजरे करण्यासाठीच आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. जसे असे म्हणतात की शाळा म्हणजे एक मंदिर आहे, विद्येचे मंदिर, आणि त्या मंदिरातील देव म्हणजे माझे हे शिक्षक. पंतप्रधान जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना म्हटले जाते माजी पंतप्रधान. खासदार जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना म्हटले जाते माजी खासदार. पण शिक्षक हा एकमेव असे व्यक्ती आहे, असे माझे आदर्श आहे की त्यांना माजी शिक्षक असे कधीच म्हटले जात नाही, तर माझे शिक्षक असंच म्हटलं जातं. माझे शिक्षक असंच म्हटलं जातं. असंच हे गुरूंचं स्थान आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्या शिक्षणाचा पाया भक्कम रचला त्या सर्व गुरूंना माझा प्रथमतः शतशः प्रणाम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एखाद्या दगडाला शिल्पकाराने विभूतीने सुंदर अशा शिल्पात परिवर्तन करून ज्याप्रमाणे दगडाचे जीवन सार्थकी लावावे, अगदीच त्याचप्रमाणे शाळेने आपल्या जीवनाचा पाया खरं तर रचला. गुरूंनी शिकवले स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. या अविस्मरणीय सोहळ्याचे मनोभावे स्वागत करूया मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करावी. मान्यवरांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाची ज्ञान वारसा कला गुणांची वृद्धी हो आशिष द्या तुमचा. आला मंगल शुभक्षण हा, आला मंगल शुभक्षण हा. आणि या मंगल शुभक्षणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सरस्वती पूजन होत आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भावना पाटील यांच्या या ठिकाणी पूजन होत आहे. आसमंत प्रकाशमय झाला तुमच्या दीप प्रज्वलनाने, मोदपरी जाहला मनाला आपल्या आगमनाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सावंत सर यांचा या ठिकाणी आमच्या यांचा सत्कार उर्मिला आणि संजय यांनी पिसा सर यांचा सत्कार नंदन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गायकवाड सरांचा सत्कार, गलांडे सरांचा सत्कार, जगदाळे सरांचा सत्कार कोणिकाने करावा अशी मी तिला विनंती करते. सरांचा सत्कार जगदाळे सरांचा सत्कार उर्वरित कार्यक्रम खाली घेतला जाईल. सर्वच मान्यवरांची पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या एक तळागाळात राहून ज्या त्या क्षेत्रात सतत आपण गुंतत गेलो, पण खरंच शाळेत जायचं विसरूनच गेलो. मग मात्र ठरवलं शाळा संपली, काळ लोटला, पुन्हा एकदा आपण 28 वर्षांनी शाळेत यायचं. ज्यांच्या छत्रछायेत धडे गिरवले त्या ज्ञान मंदिरासमोर माता टेकून नतमस्तक व्हायचं आणि पुनश्च एकदा शाळेत यायचं. म्हणूनच तर पुन्हा एकदा शाळेत जायचे आम्ही ठरवलं तब्बल 28 वर्षांनी. आणि त्याची सुरुवात झाली म्हणजे आमच्यातल्या 2-3 जणांनी ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप तयार केल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण भेटायचं का. तेव्हा सगळे म्हणले आपण भेटूयात आणि मग आम्ही एकमेकांचे नंबर त्याच्यामध्ये सर ॲड करत गेलो. असे नंबर ॲड करत गेलो की प्रत्येकाने 2-2 मुलांची मुलींची नावं ॲड केली आणि अशा प्रकारे आमचा पट 47 होता. त्यातले आम्ही जवळजवळ 46 मुलं याच्यामध्ये एकत्र आलेलो आहोत. आणि हे करत असताना आम्हाला तरी वाटलं की त्याच्यातली मुलं बरेच जण आमच्या ह्याच्यात ॲड नाही झालेली. म्हणून आम्ही शाळेत गेलो आणि तिथून आमच्यातल्या काही मित्रमंडळींनी कॅटलॉग आणले आणि त्या कॅटलॉगनुसार आम्ही त्या मुलांची नावं शोधली. पण
एवढं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं की आम्ही एकही विद्यार्थी त्यातला विसरलो नव्हतो. ते प्रत्येक मुलाला आम्ही ॲड करत गेलो होतो. अशाप्रमाणे आम्ही ग्रुप ॲड केला आणि नंतर आमच्यात ठरलं की आपण गेट टुगेदर करूयात. आणि मग गेट टुगेदरची तारीख ठरली आणि ती तारीख म्हणजेच आजची सुवर्ण क्षण म्हणजेच 19 मे 2024 रविवार दिनांक 19 मे 2024 सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आणि सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध करून दिली ती म्हणजेच आपल्याच मित्रमंडळींनी. आजचा दिवस आपण आपल्या आयुष्यात सुवर्ण अक्षरानेच करून ठेवणार आहोत. कारण आज आपला गुरु आणि शिष्यांचा संवाद होणार आहे. ही भेट पुन्हा नाही. आज आपल्याला आपले विठ्ठल भेटले आहे. आनंदाचे क्षण पुन्हा जगूयात. जुन्या आठवणींना जागूयात. कारण की आज पुन्हा एकदा आपण हरवून जाऊयात. अशा प्रकारे आपण इथे या ठिकाणी आज जमलेलो आहोत. सर आम्ही हा ग्रुप तयार करत असताना आम्हाला खूप म्हणजे अडचणी आल्या. त्याप्रमाणे ओळखत नव्हतो. सुरुवातीला आम्ही एकमेकांचे नंबर ॲड केले. मग आम्ही ओळखत नाही म्हणून आमच्या त्या मुलांनी एकमेकांचे फोटो पाठवायला सुरुवात केली की तो ओळखते का मला, मी पाठवायला सुरुवातीला ओळखते का. तरी सुद्धा आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. एवढा बदल आमच्यात झालेला होता. तर त्याच्यानंतर मग मुलांनी लहानपणीचे फोटो पाठवायला सुरुवात केली. तर त्याच्यात अजून आम्हाला त्यांनी कोड्यात टाकलं. म्हणजे आम्ही अजून ओळखेना. एवढा 28 वर्षानंतर आमच्यात बदल झालेला होता. पण सर आम्ही हे 28 वर्षात जरी बदल झालेला असलं तरी तुमचे संस्कार घेऊन या संस्कारांची शिदोरी घेऊनच आज आम्ही इथं पुढे वाटचाल करत आहोत. आणि माझा हा वर्गातला आपली उंची गाठलेली आहे. पण हे करत असताना माझा हा एकही मित्र किंवा मैत्रिणी कुठेही वायाला गेलेली नाही. हे संस्कार आणि संस्काराची शिदोरी घेऊनच आज कुठल्या तरी क्षेत्रात म्हणजे कोण रिक्षा चालवतंय, कोण शेती करतंय, कोण उच्च पदा, सगळ्यांना सरकारी नोकरी मिळावी असं नाही आहे. पण प्रत्येक जण एक माणूस म्हणून खूप चांगल्या प्रकारे इथं जगत आहे. आणि माझ्या महिला मंडळी घरी जरी असल्या तरी त्या घरकाम करून सगळं करून त्यांच्या पद्धतीने संसार खूप चांगल्या प्रकारे चालवत आहे. आणि सगळं श्रेय का नाही सर तुमचंच आहे. तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे. परंतु कधी असं असतं की आपला शिष्य आपल्यापेक्षा कधी गुरूंना असं नेहमी वाटत असतं की आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहिजे. आणि तोच आनंद त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि आज आनंदाची इथे एक तुम्हाला बातमी मला सांगायची आहे की तुमचाच एक विद्यार्थी असा आहे की त्याला भारत उद्योजक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ज्ञानेश शेलार हा माझा मित्र आहे आणि त्याला मागच्याच महिन्यात हा भारत उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. ताकदीच्या जोरावर आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि गुरूंच्या हस्ते हा सत्कार म्हणजे ज्ञानेश तुझ्यासाठी हा मोठा बहाल केलेला पुरस्कार आहे. हे मी तुला सांगते. खूप छान क्षण आहे हा तुझ्यासाठी. आपल्या कर्तृत्वाची वेळ जरी तुझी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी ज्ञानेश तुझ्यासाठी बहरलेली, परंतु आपलं तुझं व्यक्तिमत्व दिवसेदिवस फुलणारं प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वर्षी रोडलेल्या वाटेने जाणारे अनेक असतात. परंतु स्वतःची वाट निर्माण केलेला आहे, ठेवलेला आहे. परंतु माझे विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचले, कुठं त्यांनी आपली उंची गाठलेली आहे, काय करतायत, तो किंवा ती काय करते, कुठं असते, एवढंच त्यांना पाहायचं असतं. तेच त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण असतात. त्यांना नारळ, हाल, फूल याची काही अपेक्षा नसते. परंतु त्यांना अपेक्षा असते की माझा विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी कुठं पोचलेला आहे, कुठं आहे आणि ती सध्या सुखात आहे का. तर त्यांची एकच अपेक्षा आहे, प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं, गाव सांगायचं, तुमचं लग्नाच्या आधीचं नाव सांगा, लग्नानंतरचं नाव सांगा आणि तुम्ही किती सुखात आहात हे सांगा. म्हणजे बापाला जेव्हा लेख सुखात हे कळल्यानंतर आनंद होतो, आनंद त्यांना द्या, एवढीच अपेक्षा. प्रत्येकाने एक नाव, लग्नाआधीचं नाव कमल सुभाष मापुडे आणि लग्नानंतरचं नाव कोमल नामदेव क्षीरसागर. आणि मला एक मुलगी आहे. माझे मिस्टर आर्मी पर्सन आहेत, केंद्र शासनात सरकारी नोकरी आहे त्यांना. मी खूप सुखात आहे आणि सर हे तुमच्यामुळेच आहे सर. आता सध्या काय करताय? आता मी सध्या शिक्षिका आहे आणि मला ह्याचा खूप याचाच मला खूप अभिमान आहे. मी सध्या पुण्यामध्ये आहे, लक्ष्मीबाई बारणे ह्या विद्यालयामध्ये शिकते. आणि सर मी 9वी पर्यंत जांभेच्या शाळेत होते आणि 10वी पासून माझी शिकण्याची जिद्द आणि हुशारी पाहून गुरव सरांनी मला सातारला ॲडमिशन करून दिलं हॉस्टेलमध्ये आणि मी तिथं शिकले. 11वी 12वी केली, D.Ed केलं आणि तिथून मी शिक्षिका होऊनच बाहेर पडले. वयाच्या 20व्या वर्षी मला सरकारी नोकरी लागली. आणि
त्याच्यानंतरही माझ्या जीवनात संघर्ष निर्माण थोडा झाला. नंतर मला पुण्याला जावं लागलं, तिथंही मला पुन्हा सरकारी नोकरी लागली. म्हणजे अशा प्रकारे हे तुमच्या गुरूंचे सगळं श्रेय आहे असं मला म्हणावं लागेल. आणि मला जे दिलं आहे हे सगळं माझ्या जांभेच्या शाळेनंच दिलेलं आहे. कारण का मी लहान, माझं गाव खरं तर जांब नाही आहे, मी दुसऱ्या गावचे आहे. परंतु एक परिस्थितीमुळं किंवा आईवडील पोट भरण्यासाठी इथं कारखान्यावर आले आणि त्यामुळं मी जांबेत राहिले. आणि या जांबसारख्या छोट्याशा मराठी मीडियमच्या शाळेत मला शिकायला मिळालं, याचा मला अभिमान आहे. आज मी मराठी मीडियममध्ये शाळा शिकवते आणि मी छोट्या मुलांना शिकवते. मला हे शिकवत असताना खूप आनंद होतो छोट्या मुलांना शिकवता. छोट्या मुलांना बाई खूप जवळच्या असतात, त्यांच्या साडीला हात लावायचा असतो, थोडा हाताला हात लावायचा असतो आणि त्यात मला खूप आनंद मिळतो छोट्या मुलांच्या शिकवून. पण हे करत असताना सर मला शाळेतून बरंच काही प्रोत्साहन मिळालं. मी छोटे असताना 8वी 9वीत असताना 7वीत असताना मला भाषणाची खूप आवड होती आणि भाषण मी करत होते. आणि भाषणासाठी मला सर तुम्ही खूप सपोर्ट करत होते सगळे, विशेषतः म्हणजे माझ्या मैत्रिणी शुभांगी, शायला. मला कायम भीती वाटायची भाषण करत असताना, मग तेव्हा त्या माझ्या हात सोडायच्या आणि माझी भीती जायची सर. आणि आजही ती मला सवय आहे. मी खूप मंच गाजवते, आज मी उत्स्फूर्तपणे भाषण करते. मी उत्कृष्ट सूत्रसंचालनचे पुरस्कार घेतलेले आहेत. परंतु मला कोणत्याही मंचावर गेलं ना पहिले 3 सेकंद भीती वाटते. का तर मला ह्यांनी दिलेली ती आठवण आहे हात सोडायची, त्यामुळं मला ती सवय लागलेली आहे. आणि ह्या मित्रमैत्रिणींमुळं मला खूप आनंद होतोय. मला खूप इच्छा होती की माझ्या शाळेत माझा असाच माझी विद्यार्थी मेळावा भरला. आणि मी जवळजवळ जेव्हा नोकरीला लागले तेव्हा मला विषय नव्हता सर, पण 10वीचा कार्यानुभव विषय शिकवाय दिला. आणि त्याविषयी शिकवत असताना एका मुलाला मी टाके काम शिकवत होते कार्यानुभवमध्ये. आणि त्यांनी, तो आता डॉक्टर आहे मुलगा, आणि त्याची इंटरव्ह्यू एका ठिकाणी झाली. एवढे टाके का छान सुंदर सुबक टाके का एवढे टाकले तुम्ही डॉक्टर? तेव्हा ते म्हणले की माझ्या बाईंनी 10वीत असताना मला ते टाके टाकले नाही म्हणून ते टाकेपर्यंत धोपटलं होतं. म्हणजे मी धोपटलं होतं आणि तो आज डॉक्टर झालेला आहे माझी विद्यार्थी. आणि तो चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करतोय. मला तेव्हा वाटलं की मी पेरलं होतं कुठंतरी, म्हणजे खूप लवकर ते पेरलं होतं वयाच्या 20व्या वर्षी. ते मला उगवलेलं दिसलं तर मला तेव्हा असं वाटलं की मग माझ्या गुरूंनी पेरलेलं मी केवढं उगवलंय हे मला दाखवलं पाहिजे कुठंतरी. आणि माझी एक जिद्द होती. मला हे 4 मुलांचा ग्रुप दिसला, तो पण माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर दिसला. मला वाटलं त्यांच्याच मित्रमैत्रिणींचा असेल, त्यामुळे पाहिला नाही. पण नंतर कळलं की अरे ह्यात शुभांगीचं नाव दिसतंय, ह्याच्यात ओळखीची नावं वाटायला लागली. मग मी सहज विचारलं याच्यात माझं कोणच ओळखीचं नाही. तेव्हा एक मुलगा म्हणला तुम्ही होता का ह्या बॅचला? तर मी म्हणलं हो. असे करत मी सगळी मुलं आम्ही मिळवत गेलो आणि अशा प्रकारे कार्यक्रम हे केला. आणि खरं तर ह्या शाळेने मला भरपूर दिलं. आज मला जो धीटपणा आहे, माझ्यातली भीती, ही सगळी शाळेमुळे गेली. कुठेही काही करत असताना मला शाळेने खूप सपोर्ट केला. मी गाणं म्हणत असताना सपोर्ट केला, भाषण करत असताना सपोर्ट केला. त्याच्यानंतर माझ्यात असलेले जिद्द चिकाटी, आणि इथं कुणाचीच गरीब परिस्थिती नव्हती, एवढी माझी गरीब परिस्थिती होती, पण शिकण्याची फार जिद्द होती. मग त्यामुळं गुरव सरांनी ठरवलं की हिला कुठंतरी शाळेत टाकलं पाहिजे मला. त्यामुळे त्यांनी 10वीपासूनच मला शाळेत दुसरीकडे टाकलं. आणि खरं तर माझ्यासाठी ह्या शिक्षकांच्या खूप आठवणी. माझ्या आता सगळेच आवडते सर असतात, पण गालांडे सर फार आवडते सर आहेत विज्ञानचे. आणि मी त्यांना शोधण्यासाठी भयानक प्रयत्न केला. आणि ते प्रयत्न माझ्या मैत्रिणीने शुभांगीने केला. त्यांना शोधला आणि सगळीकडे शोधला आणि सर माझ्या जवळच होते. हे मला जास्त आनंद झाला. सर म्हणले तू कुठे? म्हणलं पुण्यात. त्यांना म्हणलं तुम्ही कुठे? ते म्हणलं पुण्यात. माझ्या जवळच 2 किलोमीटर अंतरावरच ते होते. मला त्यामुळे खूप आनंद झाला. आता मला कधी कुठलीही गोष्ट नडणार नाही. मी माझ्या गुरूंकडे तेव्हा जाणार. विज्ञानमध्ये शिकवत असताना सर, ते पण मला अभिमानाने सांगावं लागेल की मी सर्व्हिस करत असताना एवढ्या लहान वयात मला ट्रेनरचं काम मिळालं. म्हणजे विज्ञान शिक्षकांना 100 शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं मला हे मिळालं, माझ्याकडे श्रेय मिळालं. पण मी खूप घाबरले होते, कारण का माझ्या पुढे जी 100 लोक बसली होती ती माझ्यापेक्षा वयाने मोठी होते आणि त्यांचे स्पेशल विषय विज्ञान होते. आणि माझा विज्ञान नव्हता तसा, पण माझ्यात एक डेअरिंग होतं. पण आता म्हणलं करायचं काय? मला तेव्हा गलांडे सर आठवले की ते काय करायचे, वर्गात आले की पहिला प्रश्न विचारायचे, बोला आता काही प्रश्न विचारा, तुम्ही कसलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देईन. मग आणि एवढा कॉन्फिडन्स असायचा. आणि आम्हाला प्रश्नच विचारता येत नव्हते, काय विचारावे हा प्रश्नच आम्हाला मोठा प्रश्न पडायचा. परंतु सरांची ही जिद्द, तळमळ ही मी फार डोक्यात ठेवली. आणि मी सर तेव्हा काय प्रश्न सरांनी सांगितला होता की
हा मी ते ट्रेनिंग देताना आता ते डायरेक्ट सांगते की ट्रेनिंग देताना मी पण डायरेक्ट घाबरले होते, पण मी म्हणलं घाबरायचं नाही. शेवटी सरांचे वर्गात गेले, माझ्यापेक्षा वरिष्ठ होते सगळे शिक्षक, आणि मी त्यांना डायरेक्ट म्हणलं की सांगा आता कोणताही प्रश्न विचारा मला, मी उत्तर सांगते. घाबरले तर मरणार. आता म्हणलं एखाद्याने मला विचारलं आणि मला नाही आलं तर माझा तो पचका होईल, पण कुणीच मला काय विचारलं नाही, ते पण घाबरले होते. मग मला चान्स मिळाला. मग म्हणलं आता सांगा की उंदीर आहे ना, उंदीर दरवेळेस तुम्ही वह्या कुरतडतो, पोती कुरतडतो, त्याची भूक भागते का त्याने? मग का कुरतडतो? तो वेडा आहे का? सांगा आता. म्हणलं तो का कुरतडतो? असे सगळे शांत बसले. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? नाही माहीत. हे सरांनी उत्तर सांगितलं होतं आपल्याला. उंदीर का कुरतडतो? तर उंदराच्या एक दात असतो, त्या दाताची वाढ भयानक होत असते, आणि ती वाढ जर झाली तर ती वाढ मेंदूतून बाहेर येते, आणि तेव्हाच त्याचा मृत्यू होतो. आणि तो मृत्यू स्वतःचा टाळण्यासाठी तो कोणतीही वस्तू कुरतडत असतो. मग पोता असू, वह्या असू, तुमच्या शेंगा असू, त्याच्यात निरर्थक म्हणजे कोणत्याही वस्तूची त्याला चव नसती, धव नसती, तरी तो कुरतडत असतो. का? तर त्या दाताची झीज व्हावी म्हणून तो कुरतडत असतो. आणि हे मला खूप फायद्याचं ठरलं. माझा तेव्हा सर सत्कार झाला एवढ्या शिक्षकांमधून. म्हणलं ही गोष्ट आम्हाला कधी माहीतच नव्हती. तेव्हा मी सर तुमचं नाव घेतलं तिथं की माझे विज्ञान शिक्षक आहेत कलंडे सर, त्यांनी मला हे सांगितलं होतं. म्हणलं असं असं. मग तेव्हा खूपच अभिमानाने सगळ्यांनी माझ्याकडं ताटमाना केल्या. ही गोष्ट आम्हाला खरंच माहीत नव्हती, आणि ते सगळे विज्ञान शिक्षक असूनही त्यांना माहीत नव्हतं. मग तिथंही मला कुठंतरी मान मिळाला. आज मला बोलण्याची संधी पण मिळते, तेही या गुरूंमुळे मिळते. आज मी शिक्षिका झाले, तेही माझ्या गुरूंमुळेच झालेलं आहे. सगळं मला मिळलेलं आहे ते माझ्या गुरूंमुळे, आणि एवढं शिकल्यामुळे मला माझा नवराही चांगला मिळाला, आणि मलाही सुद्धा सरकारी नोकरी, माझ्या मिस्टरांना पण सरकारी नोकरी, सगळंच अशा प्रकारे मी गुरूंचे शतशः आभारी आहे, आणि असेच आमच्यावर प्रेम राहू द्या. आणि मी शुभांगी वसंतराव गायकवाड, माहेरचं नाव माझं, आणि शुभांगी धनाजी मलकमीर सासरचं नाव माझं. 10वी नंतर पुढं शिक्षण मी कंटिन्यू केलं होतं. MA BEd झालेलं आहे, आणि काही वर्ष मी शिक्षिकेची नोकरी केली. खाजगी क्लासेस पण माझे बरेच दिवस चालू होते. जाम गावामध्ये मी क्लास घेत होते, आणि आत्ता सध्या तरी मी सातारमध्ये राहते. मला एक छोटासा मुलगा आहे, तो 8वीला गेला आहे, संस्कार त्याचं नाव. आणि माझे मिस्टर हिंदुस्तान फीड्स कंपनीमध्ये सुपरवायझर आहेत, आणि मी अतिशय सुखी समाधानी आहे. सरांच्या आशीर्वादानं खूप छान चाललेलं आहे माझं. आहे त्या परिस्थितीत मला समाधान मानायची सवय असल्यामुळे अतिशय सुखी आहे मी. ठीक आहे, धन्यवाद. माझं माहेरचं नाव सुनीता विठ्ठल शिंदे, आणि सासरचं नाव सुनीता शशिकांत भोसले. आता राहणार चाहूर, भुईन चाहूर. हा, नाही अंतर नाही. गाडी घेऊन जाते, हा, जायलाच मिळत नाही. आणि खालचं चाहूर. हा, आणि मी शेतीच करते. माझे मिस्टर कारखान्यात सर्व्हिसला आहेत कोजनमध्ये. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी MSc फर्स्टला आहे फूड टेक्नॉलॉजीला YCला, आणि मुलगा पण YCलाच आहे, BCS करतोय 2nd इयरला. मी छान आहे, सुखी आहे. माझं नाव माहेरचं सुनीता ज्ञानदेव शिंदे उर्फ मोनिका, सासरचं नाव मोनिका युवराज भोसले. मला वरच्या चौरात दिलंय, तिला खालच्या चौरात माझे मिस्टर पोलीसमध्ये ASIच्या पोस्टवर आहेत. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा आहे, त्याने IT मध्ये शिक्षण घेतले आहे, तो जॉबला. मुलगी MSc करते सायबरमध्ये, 1st इयरला आहे. मी माझ्या संसारात फार सुखी आहे. माझे लग्नापूर्वीचे नाव राणी नारायण शिंदे. आत्ता मला महागावमध्ये दिलेलं आहे. माझे नाव पूनम सुभाष कोकाटे. मी अंगणवाडी सेविका आहे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, एक MPSC करते, आणि मुलगा आता ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. माझं नाव राजश्री वसंत कदम, लग्ना अगोदरचं, आणि लग्नानंतरचं जयश्री अविनाश दरेकर. मी सध्या जयश्री अविनाश दरेकर.
दरेकर. सध्या जाममध्येच असते, कारण मला दिलं माळशिरसमध्ये. लग्न झाल्यानंतर म्हणजे गाव माळशिरस, पण राहायला आम्ही बारामतीलाच होतो. मिस्टर रिक्षा चालवत होते. एक 5-7 वर्षांनी इकडं जामला चालू घरगुती कारणामुळं जामला आलो. ती जामला स्थायिक झालो. सध्या साखर कारखाना त्या शेती ऑफिसला आहेत ते. मला 2 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं ग्रॅज्युएशन झालं मेकॅनिकल इंजिनियर. नंतर त्यांनी कोर्स केला आहे. सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉबला आहे पुण्यात बाणेरला. आणि धाकटा मुलगा आता लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगच्या परीक्षा सुखी आहे मी शाळा मराठीत झाली आमची. नमस्कार, माझं माहेरचं नाव शबाना युसुफ पटेल, सासरचं नाव शबाना समीर इनामदार. मला पळशीत दिली, पण मी सध्या मुंबईत राहते. माझे मिस्टर प्रिंटिंग प्रेसमध्ये आणि 2 मुलं आहेत. एकाने आता 12वी सायन्सनी एक्झाम दिली, एकाने 10वीची एक्झाम दिली. मी खूप सुखी आहे. नमस्कार, माझं माहेरचं नाव शैला मल्हारी पवार आहे आणि माझं सासरचं नाव आहे शैला जितेंद्र काकडे. मी ठाण्याला आहे आणि मी प्रोफेशनल साडी डिझायनरचा तो बिझनेस चालू आहे माझा. आणि मला 2 मुली आहेत. मोठी मुलगीचं BCS झालं आहे आत्ता कम्प्लीट जस्ट, आणि छोटी आहे ती BBI करते 2nd इयरला. मी आणि खूप खुश आहे. उर्मिला पांडुरंग वाघमारे, सासरचं नाव उर्मिला गणेश पवार. मला 3 मुली आहेत. एकीच लग्न झालेलं आहे, 2 शिकत आहेत. आता मी लवकर आजी होणार आहे. ते सांगायला पाहिजे ना. आणि बाकी काही सगळं व्यवस्थित आहे. शिकणे जॉब आहेत औरंगाबादला. आणि इथेच असते जाममध्येच. आता मी सुखी आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम. नमस्कार, माझं नाव उर्मिला रघुनाथ शिंदे. उर्मिला रघुनाथ शिंदे, सासर उर्मिला आनंदराव शिकले. माझी मुलगी MBBSला आहे. कुठल्या गावात? JJ कॉलेज नाही, चापळ माझगाव. मिस्टर फॉरेस्टमध्ये, मुलगा इंजिनियर आहे. कॅम्पसमध्ये आत्ता लागला इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी झाली. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने मी खूप सुखी आहे. सविता गुलाबराव शिंदे माहेरचं आणि सासरचं सविता दीपक सावंत लिंब. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 13वीला आहे, छोटा मुलगा 12वीला आहे. एक कॉमर्सने, एक सायन्सने. आणि मिस्टर शेती करतात. आणि तुमच्या सगळ्यांच्या ह्याने माझं खूप छान आहे. माझं नाव वर्षा गंगाराम शिला, माहेरचं. सासरचं नाव सुनील वर्षा सुनील बनगे. आसगावमध्ये मला दिली आहे. माझे मिस्टर पोलीसमध्ये आहे. मला 2 मुली आहेत. एकीने 10वीची एक्झाम दिली, एकीने 12वीची दिली आहे. मी सुखी आहे. गाव कोणतं? जळगाव आसगाव. नमस्कार, माझे माहेरचे नाव सुजाता सुभेदार जाधव, सासरचे नाव सुजाता संतोष सावंत नागेवाडी. मला 2 मुलं आहेत. मुलगीचं लग्न झाले, आता लवकरच मी आजीबाई होणार आहे, प्रमोशन झालेच. आणि मुलगा M फार्मसी कोल्हापूरला असतो आणि मिस्टर मराठे यांची शॉपिंगमध्ये मॅनेजर आहेत. आणि मी माझ्या संसारामध्ये खूप सुखी आहे तुमच्या आशीर्वादाने. नमस्कार, माझं लग्नाच्या नाव सुनीता शांताराम शेलार. लग्नानंतरचं सुनीता मनोहर सानस. मी अंगणवाडीला सेविका आहे. आणि मला 3 मुली आहेत. मुली आहेत. 2 मुली, 1 मुलगा. मुलगीचं M.Com झाले, दुसरी मुलगी 12वीला, मुलगा 8वीला आहे. आणि संसारात मी सुखी आहे. नमस्कार, मी सारिका पोपटराव शिंदे. माझं माहेरचं नाव, सासर माझं बहीण. ह्या दोघींच्या मध्येच जरा पुढं जवळच आहे. सासरचं नाव सारिका जीवन जगताप. मला 1 मुलगी आहे, मुलगा आहे. BSc कॅम्प्युटर आहे तिचं झालेलं शिक्षण. आता जॉब करते ती IT मध्ये. आणि मुलाची 15वी झालेली आहे. मिस्टर शेती करतात, शिवाय आपली पानपट्टी आहे. आणि मी सुखी आहे, गृहिणी आहे, टेलरिंग काम वगैरे करते. पानपट्टी कुठे? स्टँडपाशीच आहे. हो. माझे नाव संतोष कुंडेवासनस, गाव बिवडी, राहायला खारघर. मी रिक्षा चालवतो. मला 2 मुले आहेत. एक मुलगा 11वीला आहे, एक मुलगा 13वीला आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे कविता.
कविता संतोष सनस. कविता संतोष सनस. सासरवाडीचं गाव नाव सांगायचं ना. अच्छा. सासरवाडी पाटकर वासोळे. माझं नाव विशाल मोहन यादव. माझं सलून व्यवसाय आहे. सलूनचा व्यवसाय आहे किसनवीर कारखान्यावर. मला 2 मुली आहेत. पत्नीचं नाव पूनम चव्हाण आणि तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. जेंट्स पार्लर आणि माझं जेंट्स पार्लर. हां हां. आता सलून म्हणायचं ना. सलून नाही, तालुका वाई. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नंदन सकाराम शिंदे. मी सध्या वाशीला राहतो. मी शिडकोमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून जॉब करतो. आणि माझी सासरवाडी सुरूर आहे. 2 मुलं आहेत. एक 12वीची एक्झाम दिली आहे मुलींनी आणि एक मुलगा 12वीत. पत्नीचं नाव आहे रविशा. माझं नाव धनाजी तुकाराम शिंदे जाम. मी किसनवीर कारखान्यावर अकाउंट ऑफिसला आहे, टॅक्स अकाउंटंट म्हणून. मला 2 मुलं आहेत. एक 6वीला आहे, एक 5वीला आहे. आणि सासरवाडी अर्जापूर. बायकोचं हां हां. मिसेसचं नाव कुपाली, अर्जापूर. प्रवीण शामराव पवार. मी 2 व्हीलर मेकॅनिक आहे. भोईमध्ये माझं गॅरेज आहे, कारखाना रोडला, सिद्धिविनायक म्हणून. मला 2 मुले आहेत. थोरला मुलगा 6वीला आहे, मुलगी 2रीला आहे. माझी सासरवाडी वडगाव निंबाळकर. मंडळीचं नाव वसुधा प्रवीण पवार. माझं नाव सचिन शंकर शिंदे. मी कारखान्यावर कामाला आणि शेती करतो. 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 10वीला आहे आणि बारका 6वीला. आणि सासरवाडी उडतारे. मी अनिल वनुदास शिंदे, राहणार जाम. खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंटचं काम करतो. 2 मुली आहेत, एक 9वीला एक 6वीला. मिसेसचं नाव हेमलता जाधव खडकी. मन शिंदे. माझा किराणा मालाचा व्यवसाय आहे कारखान्यावर, किराणा मालाचा आणि शेती. 2 मुली आहेत, एक 11वीला आहे, एक 5वीला आहे. माझे नाव विजय तात्याबा शिंदे. मी CRPFमध्ये आहे, केंद्रीय राखीव पोलीस फोर्स. जम्मू काश्मीर आहे सध्या दुट्टीला. मला 3 मुलं इथे, 2 मुली आणि एक मुलगा. पहिली मुलगी 10वीत आहे, दुसरी मुलगी 5वीत आहे आणि मुलगा 3रीत आहे. आणि माझ्या पत्नीचं नाव स्वाती आहे आणि ती देगावची आहे. सारिकाच्या मामांची मुलगी आहे. नमस्कार. मी येतो सर, तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारायचे आहेत, मग येतो. मी महेंद्र पांडुरंग शिंदे, राहणार चांदवडी. आता किसनवीर कारखान्यावर हार्डवेअर नेटवर्किंगचं काम करतो. बायकोचं नाव सुमित्रा महेंद्र शिंदे. ते गोष्ट मुलं 2 आहेत, मुली दोन्ही पण. एक मुलगी 6वीला आहे आणि एक छोटी. मी किसनवीर कारखान्यावर कामाला आहे. नाही, 2 मुली आणि एक मुलगा आहे. पंटल माध्यम. एकच गाव. संजय लक्ष्मण सनस. मी हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड, एशियन पेंटची असोसिएट कंपनी आहे. इथं सिनियर इंजिनियर या पोस्टवर आहे. आणि माझ्या पत्नीचं नाव सविता आहे. 2 मुलं आहेत. एक नॅशनल लेवलला कराटे खेळतो आणि मुलगी रनर आहे, ती पण स्पोर्ट्समध्येच असते. मुलाचं नाव वेदांत आणि मुलीचं नाव संयुक्त आहे. म्हणजे जुईच म्हणतो लाडला आम्ही तिला. बरोबर एवढंच. बायकोचं सविता, सासरवाडी पोपडी. सासरवाडीतूनच बोलत आहे, त्यामुळे सासरवाडीचं अभिनंदन बरं का. रमेश क्षीरसागर. मी 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे डिफेन्समध्ये 25 वर्ष जॉब करत आहे. माझं मूळ गाव बारामती सुपा आणि माझे आईवडील, माझे भाऊ हे सगळे पुण्यामध्येच आहेत.
आणि जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा हे मिसेस इथं जॉबला लागली होती, पण तिचं कौतुक का करावं असं वाटतं. तिचा परमनंट जॉब असताना ही परमनंट जॉब सोडून माझ्यासाठी ती जॉब सोडून पुण्याला आली. मग नंतर 15 वर्ष तिथं संघर्ष केला प्रायव्हेट स्कूलमध्ये आणि आता 20% ग्रँट आलेली आहे शाळेला. आता परत आता निरोप आला 40% पण झालेली आहे. तर आता 15 वर्षांनी त्या शाळेला ग्रँट आलेली आहे. त्यामुळं संघर्ष केला तर ते तुमच्यामुळं ती संघर्ष करत राहिली. बाकी आता एक मुलगी आहे आम्हाला. मुलगीची आत्ता 12वीची CET परीक्षा झालेली आहे. आता 30 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. माझं नाव ज्ञानदेव धोंडीबा शेलार. बिवडी गावचा मी. माझं पोस्ट लांबच आहे आणि तालुका वाई जिल्हा सातारा. माझी कर्मभूमी पनवेल आहे, पनवेल रायगड. माझा ॲडव्हर्टायझिंगचा बिझनेस आहे. म्हणजे आता जे सगळे बॅनर्स प्रिंटिंग किंवा ब्रँडिंग्स वगैरे होतात ते सगळं आम्ही करतो आणि सगळे माझे कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत सगळे. म्हणजे ऑल ओव्हर पूर्ण इंडियामध्ये मी करायचो, पण कोरोनानंतर आता फक्त महाराष्ट्रामध्ये करतो. पण पूर्ण महाराष्ट्र मी आता कंटिन्यू चालू असते. आणि आणखीनही काही माहिती विचारायची असेल तर विचार. मिसेसचं नाव सीमा ज्ञानदेव शेलार. एक मुलगी आहे छोटी, ती नर्सरी कंप्लीट केली आता फर्स्ट KGला. सासुरवाडीचं गाव नाव? सासुरवाडी भोर वडतुंगी. महाराजांनी जी शपथ घेतली त्याच गडाच्या खाली रायरेश्वर. ज्ञानदेव शेलार नाही ती काय करते? ती आता घरीच असते. तिचा म्हणजे ती पण बिझनेस करायची. माझ्या 2 कंपन्या होत्या त्याच्यामध्ये ती पण होती. पण मुलगी झाल्यानंतर ती आता मुलीला सांभाळते. तिला चांगलं शिक्षण देणं गरजेचं असल्यामुळे सगळं घरीच. श्री क्रिएशन. ते सांगा कंपनीचं नाव श्री क्रिएशन. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असेल तर असंच मोठं होणार. सगळेच इतर तुमच्या शाळेमध्ये होतो 3 वर्ष. माझ्या मिसेस सर्व्हिसला झेडपी प्राथमिक शाळेमध्ये. त्याचप्रमाणे एक मुलगा BA झालेला आहे थोरला आणि मुलगी BTech झाली आहे आणि ती आता तलाठी म्हणून जॉईन झालेली आहे. 6-7 महिने झाले. आणि मुलगाही पहिला UPSC दिल्लीला परीक्षा देत होता. आता तो MPSCची इथे देतोय. त्याचं मंत्रालयामध्ये 4-5 महिन्यात काम होईल. आणि आम्ही राहायला सातारला आहे, गाव बूथ. अजून काय? गाव माझं मान तालुक्यातलं झाशी. माझी नोकरीची सुरुवात 1983ला कोल्हापूर रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली. नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मी अगदी रिटायर होईपर्यंत भूमिती, गणित हे विषय शिकवत होतो. योगायोगानं फक्त तुमच्या म्हणजे ह्याच्यात आल्यानंतर भुईंजला आल्यानंतर भाग शाळेकडे शिकवायचा विषय मला विज्ञान मिळाला. मला तो एक वेगळी संधी अशी वाटत होती. माझा शिकवण्याचा एक वेगळा छंद असा होता, विद्यार्थ्यांना सांगताना त्यांना काय अपेक्षित आहे हे प्रश्न विचारून काढण्याचा माझा नेहमी प्रयत्न असायचा. आता हे जसं उदाहरण सांगितलं तसंच मी भूमींच्याच आपल्या ह्या शाळेमध्ये 7वी अ वर्ग त्यावेळेला सगळे हुशार विद्यार्थ्यांची मुलं मी एका त्या तुकडीत घेतलेली होती आणि एक्स्ट्रा पिरियड पडल्यानंतर सहज प्रश्न असाच विचारला होता. त्याच्यात एका मुलाने उठून विचारलं की जिवंत आहे तोपर्यंत माणूस पाण्यात बुडतो, पोहता येत नसेल तर मेल्यावर काय येतो. ते उदाहरण विचारल्यानंतर कोणाला जरा शंका वाटली असती, पण ती मी तार्किक बेसवर त्याचं उत्तर दिलं. त्या पोरांनाही ते व्यवस्थित पटलं. सांगायचा त्याचा उद्देश काय असतो, गणिताशी निगडीत असतो भाग. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. पण असे काही प्रश्न विचारायला मुलांना नेहमी संधी मी देत असायचो. जरी भूमिती आणि गणित शिकवतो तरीसुद्धा जेव्हा एक्स्ट्रा पिरियड पडायचा त्यावेळेला मात्र त्या वर्गावर माझा हाच कार्यक्रम असायचा नेहमी. बऱ्याच लोकांना ही भीती असायची, वेगळा प्रश्न विचारला तर फरक काय पडतो. सगळी माणसं काय अगदी ज्ञान संपन्न असू शकत नाहीत. आपल्याकडे काही वीक पॉईंट असू शकतात. त्या वीक पॉईंटला घाबरून जाऊन आपण काही गोष्टी टाळायचा प्रयत्न करतो. टाळायची गरज नाही. दुसरी गोष्ट, इथं आपले विचार मांडताना आता आपण म्हातारपणीपर्यंत लाजणार का किंवा दाबणार का, काय गरजच नाही तशी बोलतात. ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या मांडायलाही घाबरायचं काही कारण नाही. एकंदरीत मला तुमच्या ह्या बॅचचं एक विशेष असं वाटतं, 47 पैकी तुम्ही 46 उपस्थित आहात. म्हणजे तुमच्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे तो किती स्ट्रॉंग आहे
हे याच्यावरून लक्षात येतं. याबद्दल अभिनंदन. हा बॉन्ड जो आहे तुमचा तो दीर्घकाळ टिकावा हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी कोण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करेल, किती पैसा मिळवेल या गोष्टीला गौण स्थान आहे. तुम्ही एकमेकांशी हे जे जोडलेले धागे आहेत ते किती टिकवून ठेवत आहे याला खऱ्या अर्थानं महत्त्व आहे. बाकी माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी 3ही मुलं इंजिनियर आहेत. थोरली मुलगी ME स्ट्रक्चरमध्ये केलेलं आहे. 2 नंबरची मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ती पुण्यामध्येच सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. दोन्ही जावई इंजिनियरच आहेत. मुलगा इंजिनियर आहे. सूनसुद्धा इंजिनियरच केलेला आहे. मुलगा बानेरमध्ये काम करतो आहे. सून हिंजवडीला फेज 1ला आहे. कौटुंबिक स्थिती एकदम व्यवस्थित आहे. काही अडचण नाही. मुलाने सेपरेट गाडी घेतली. माझी स्वतःची 4 व्हीलर आहे. आज आणली नाही मुद्दाम, कारण गावाकडे ठेवून आलो. मी होतो पुण्यामध्ये. तर सुद्धा विद्यार्थ्यांना घडवलं ते विद्यार्थी आता सध्या काय करतायत, निदान आपण जे दिलं ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करून कितपत आपली प्रगती उन्नती साधलेली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. तुमच्या बॅचकडून हे मला खूप चांगल्या प्रकारे जाणवलं की सगळे व्यवस्थितपणे सेटल आहेत. कुठलंही काम कमी दर्जाचं उच्च दर्जाचं असत नाही. त्यामुळं आपण जे काम करतो ते काम चांगल्या प्रकारे जर करत असाल तर यातच खरा आनंद आहे. ते तुम्ही सतत मिळवत राहा, एकमेकांशी संपर्कात राहा. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं तुम्हाला एकमेकांना उपयोगी पडतील. ज्यावेळी गरज पडेल त्या त्यावेळेला एकमेकाचं सहाय्य घ्या आणि आपला जीवन प्रवास असाच सुखी आणि समाधानी पुढं नेत राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं मी अरुण शंकर गायकवाड. माझं मूळगाव मुक्काम पोस्ट महिमानगड, तालुका मान, जिल्हा सातारा. माझी दुसरी शाखा ही भुईंची होती, म्हणजे जामची होती. त्याच्या अगोदर मी 10 वर्ष माझ्याच गावी होतो, महिमानगड या ठिकाणी. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी मोठी जिचं BE ENTCमध्ये झालेलं होतं, नोकरी करत होतं. परंतु जावई नायब तहसीलदार मिळाले, त्यांच्या बदल्यामुळं ते सोडून दिलं. 1 वर्षामध्ये ते तहसीलदार होतील. मुलगा परीक्षा अजून देतो MPSCच्या, पण त्याला थोडीशी आशा आहे की त्यानं CDS परीक्षा बऱ्यापैकी क्रॅक केलेल्या होत्या. शेवटी तो अपयशी ठरला. त्यामुळं MPSCमध्ये उतरेल या अपेक्षेनं आता त्या चालू आहेत. आणि माझा आता रिटायर होऊन 4 वर्ष झाली. नको ते काम करतो, अर्थात शेती करतो. नको ते काम नाही ते बाकीच्यांच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीने मी कुणाला गिनतही नाही ना कुणाचं ऐकतही नाही. कारण मी ऑर्गॅनिक शेती करतो. आणि ज्या तेलबिया वगैरे असतात ते मी 5 पैशाची विकत तेल आणत नाही. माझे प्लॉट बघायला उलट बऱ्याच ठिकाणचे येतात. हे नक्की काय आहे त्यामुळे सगळं ऑर्गॅनिक करतो. माझ्यापुरतं घरापुरतं का असेना, पण पूर्णतः ऑर्गॅनिक. कसल्याही प्रकारचं केमिकल मी वापरत नाही. सर फिट आहेत तुम्ही. किरकोळ आजार सोडले तर खरोखरच तुमची सर्वांची कृपा म्हणूया की अद्याप काही नाही. सर्दी पडसं वगैरे तेवढं किरकोळ चालतं. ठीक आहे. माहीत असेल विजयसिंह जयसिंगराव पिसाळ. आणि माझं मूळचं गाव या नदीच्या पलीकडे ओझरडे. म्हणजे बऱ्याच वेळा मी शाळेतून भुईंजमधून इथं यायचो आणि इथून पलीकडे नदीच्या पलीकडे गेलं की शेतात जायचो. ते सांगतात शेती मुलगा करतोय, पण मी तुमच्या इथं असताना सुद्धा इथं शेती बऱ्यापैकी करत होतो. माझ्या दृष्टीनं खरं ते अभिनंदनास पात्र आहेत. यापूर्वीच्या अनेक बॅचेसमध्ये मी शेती करणाऱ्या मुलांचा वेगळा सत्कार केला होता. आज आपली थोडीशी खूप गडबड झालेली आहे. सर शेतकरी आहेत, शेतकरी आहेत. आणि दुसरा त्यांचा सत्कार करतो मी की ज्या मुली गृहिणी म्हणून काम करतात. म्हणजे गृहिणी म्हणून राहणं आणि 24 तास त्या आपल्या लाईफ पार्टनरचा जोडीदाराचा संसार उभा करणं, त्याचे आईवडील सांभाळणं
आणि पुन्हा त्याची मुलं सांभाळणं ही कसरत फार मोठी कसरत आहे. तर हे जे करतात त्यांना मी नेहमी मानाचा मुद्रा करतो. जातात ते छानच आहे, त्यापेक्षा ह्यांचं काम फार मोठं आहे. घर सांभाळणं हे किती अवघड असतं त्याचा अनुभव आम्ही इतक्या वर्षामध्ये घेतला आहे. तर मी भुईंजमध्ये जवळजवळ, पण भुईंजमध्ये जरी मी असलो तरी जामचं सगळं प्रशासन हे माझ्याकडे होतं. त्यामुळं तुमचे ॲडमिशनपासून तुमचे दाखले देण्यापर्यंत सगळं काम मला पाहावं लागत होतं. तुमच्या अडीअडचणी, तुम्ही ज्यावेळेला शाळेत होता त्यावेळेला 4 ठिकाणी 5 ठिकाणी शाळा भरतो. बराच काळ होते. माझ्या मिसेस सुरेखा पिसाळ ह्या पण बराच काळ तुमच्याकडं होत्या. पण नंतर मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही साताराला शिफ्ट झालो आणि म्हणून मॅडमची बदली साताराला केली, पण मी मात्र भुईंजमध्येच राहिलो. आणि भुईंजनं मला इतकं काही दिलं, भुईंजनं आणि जामची त्या काळात इमारत नव्हती. जागा मिळवणं आणि ती इमारत पूर्ण करणं हे काम त्यावेळेच्या जागा मिळवताना पडवळ सर होते, नंतर कोणीतरी गुरव सरांचं नाव घेतलं, नंतर ते मुलानी सर होते, विधाते सर म्हणून एक शिक्षक होते, तुम्हाला बल्लाळ सर होते, तर SP निकम होते. हे सगळे शिक्षक माझ्या सानिध्यात असायचे आणि आम्ही सगळ्यांचा सहकार्य घेऊन तुमची ती इमारत आम्ही पूर्ण केली. अजूनही मी तिथं नेहमी जात असतो, त्या शाळेमध्ये नेहमी जात असतो. तर मागच्या 2 बॅचचं जे गेट टुगेदर झालं त्यावेळेला दोघांनी ठरवलं आहे आपण शाळेसाठी ते काहीतरी करायचं. आता मी तुम्हाला एक सूचना करणार आहे सभागृहासारखं. त्या सभागृहाला मात्र भिंती नाही, भिंती आणि खाली फरशी आणि स्टेज असं करायचं माझ्या अनेकदा मनात आलेलं आहे, पण तसा प्रतिसाद मिळत नाही. तर जे झालेले बॅचेस जे आहेत ज्यांचं गेट टुगेदर झालं किंवा तुमच्यातले जे जांब आणि त्या परिसरात राहतात त्या सर्वांनी एकत्र येऊन आपण ते करूया. मागं सावंत सर आम्हीसुद्धा म्हटलं आहे तुम्ही सुरुवात करा जमा करायला, आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत. हा एक विषय. म्हणजे तिथं आपण काहीतरी केलं. गोळे सरांना माहीत आहे की ते मागची जी 2 झाली होती गेट टुगेदर फार चांगली झाली. पहिलं गेट टुगेदर झालं त्यावेळेला जेवायला आम्ही इथं आलो आणि नंतर ज्या बॅचला सांगितलं की तुम्ही जेवण जे काय द्यायचं असेल, भाजी भाकरी द्या, पिठलं भाकरी द्या, चालेल काय, किंवा जेवण नाही दिलं तर चालेल, अल्पोपहार घेऊया आपण, पण तिथं शाळेत. तर गेट टुगेदर करताना आपण ठिकाण चांगलं निवडलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीचं आपणाला हे गेट टुगेदर करता येतं. आता भुईंच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर केलं होतं, त्यातले 75 विद्यार्थी ग्रुपमध्ये आहेत. आता तुमचे 45-46 विद्यार्थी आहेत म्हटलं तर मला खूप समाधान वाटलं. तुम्ही एवढ्या संख्येनं एकत्रित आला. हे जर अगोदर तुम्ही आम्हाला विचारलं असतं जरा तर कशा पद्धतीनं करायचं हेही झालं असतं. आणि या पुढची गेट टुगेदर तुम्ही ज्यावेळेला कराल त्यावेळेला तुम्ही दोघं या, महत्त्वाचं मुलाबाळासह या, कुठेही एकत्र या. काय आम्हाला जमलं आम्ही येऊ, तुम्हाला बोलवलं तर आम्ही येऊ, नाही बोललं तरी आम्हाला त्याचं हे नाही. पण तुमचा एक परिवार तयार झाला पाहिजे, एक कुटुंब तयार झालं पाहिजे. भागशाळा जामचे सर्व माजी विद्यार्थिनी एकत्र येणं आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं जो आपलेपणा, जिव्हाळा जो पूर्वी होता. तुम्ही शाळेत असताना तुमचे मित्रमैत्रिणी असे होते की तुम्हाला एकमेकाला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. एकमेकाच्या घरी जाणं, एकमेकाशी खेळणं, वेळ प्रसंगी एकमेकाशी वादविवाद घालणं, भांडणं करणं, मारामारी करणं, सगळं काय तुम्ही करत होता. पण त्या आठवणी आता आपण परत जागेत तो शाळेतल्या. आता तुम्हाला जर शाळेत कोणी घ्या म्हटलं तर घेणार नाही. आम्हाला जर कोणी आम्ही म्हटलं नाही मला शाळेत येऊन शिकवायचं आहे, कोण आम्हाला शिकवू देणार आहे तिथं. आता काय नाही ना ते.
म्हणून आपण एकत्र येणं, सगळं फॅमिलीसह सगळं एकत्र यायचं. आता अशा प्रकारचे बऱ्याच जणांचे सुरू झाले आहेत. वाघोलीमध्ये मी होतो मुलीला येण्यापूर्वी. वाघोलीतले 80 सालचे विद्यार्थी, 83-84 सालचे विद्यार्थी, म्हणजे ते आता बरेचसे रिटायर झालेले आहेत. म्हणजे जे सर्व्हिसला होते ते रिटायर झालेले आहेत. तुम्ही जसं आत्ताशी कुठं तुम्ही सासूबाई व्हायला लागलाय, त्यांना व्हायला, सासरे व्हायला बराच वेळ आहे अजून. कारण नेहमी मुली पुढे असतात, शाळेतही पुढे असायच्या, संसारातही पुढं, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पुढं. तुम्ही मागं गेलाय, तुम्ही मागं राहिलाय. भोईंज आणि इथं काम, गायकवाड सर पाचवडला प्राचार्य होते, ठाण्यावर आहेत. पगार बिगार मिळतो का आता? मिळत असेल. पण मुलांना चांगलं शिकवताय तुम्ही, चांगलं शिकवलंय, त्यांचं भविष्य घडवताय. त्या शुभांगी ताई मला एकदा बसमध्ये भेटल्या. त्याच्या प्रकृतीकडे बघितल्यानंतर कसं लक्षात येणार शाळेत असताना कशा असतील. तर आम्ही तुम्हाला ओळखू शकत नाही. कुठेही विद्यार्थी भेटतात आणि ज्यावेळेला आम्हाला ते विद्यार्थी भेटतात त्यावेळेला आम्हाला भरून पावल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही सगळे आज सुस्थितीत आहात, समाधानी सुखी जीवन जगताय, याच्यासारखा आनंद काय नाही. आम्हाला आमची बाहेर असणारी मुलं भेटल्यानंतर जो आनंद होतो किंवा जवळचे नातेवाईक, तसं तुम्ही विद्यार्थी भेटल्यानंतर आणि तुम्ही चांगल्या स्थितीत आहात हे पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतो. तुमच्यापैकी किती जणांचे आई वडील आहेत? आई किंवा वडील आणि दोन्ही असलेले, त्यांची काळजी घ्या. माझा तुम्हाला, आणि तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्यावर तुमच्या सासू सासऱ्यांची काळजी घ्या. हे आज अतिशय गरजेचं आहे. जशी तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेताय, तुमच्या आयुष्याच्या जोडीदारांची काळजी घेताय, तशी त्यांच्या जन्मदात्यांची काळजी घ्या. आज हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट एक मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या मुलामुलींची लग्न करताना मुलगा शेतकरी आहे म्हणून द्यायची नाही असं काही म्हणू नका. आम्ही सर्वे केला बऱ्याच ठिकाणचा. आमच्या विद्यार्थ्यांची संख्या, आता आपला भुईंज आणि जाम विद्यार्थ्यसंख्या आहे तशी राहिलेली आहे, पण बऱ्याच शाळांमध्ये आमच्या जिथं 400-500 विद्यार्थ्यसंख्या होत्या तिथं 100-125 विद्यार्थ्यसंख्या आलेली आहे. आणि बऱ्याच शाळा बंद पडायची पाळी आलेली आहे. आम्ही सर्वे केल्यानंतर जे भयानक चित्र आहे ते फार विचित्र आहे. म्हणजे शहराकडे जाणाऱ्यांची संख्या आहे भरपूर, इंग्रजी माध्यमाला घालणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. आणि त्याशिवाय एक तिसरा प्रश्न असा आहे की अशी मुलं आहेत की जी 25-30 नव्हे 40-45 वर्षाची झालेली आहेत, त्यांची लग्नच झाली. आणि ही आपली बहुजन समाजाच्या कुटुंबाची अशी अवस्था होते. एक वेळ अशी येईल की आपली संख्या कमी होईल. तसं होऊ नये यासाठी जनजागृती करणं हा सामाजिक विषय फार मोठा गंभीर आहे. आणि म्हणून आपणाला या गोष्टीकडे सामाजिक कार्य करताना, समाजात वावरत असताना या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या मुलींनी जे असेल ते कुटुंब स्वीकारलं पाहिजे आणि मुलांनीसुद्धा आपणाला योग्य असणारी आहे ना स्वीकारावी. आणि या पद्धतीनं आपलं हे संस्काराचं, महाराष्ट्राची संस्कृती पुढं चालू राहिली पाहिजे. तर आता माझ्या वैयक्तिक बाबतीत ठिकाणी काम केलं. भुईंज पाचवडनं जे मला दिलं की रयतमध्ये मी मोठमोठ्या पदावर काम केलं. अगदी प्राचार्य तर झालोच, पण मी रयतमध्ये रिटायर झाल्यानंतर रायगड विभागाचा, मुंबई, ठाणे आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यात आमची जेवढी हायस्कूल कॉलेजेस आहेत, शाखा आहेत, त्या शाखांचा मी प्रमुख होतो, विभाग प्रमुख होतो तिकडं. आणि त्यामुळं माझा रयतमध्ये चांगल्या पद्धतीचं माझं
ओळख आहे. तुमच्याशी तुम्हाला सर्वांना भेटण्याचा जो काय आनंद झाला तो आनंद तुम्ही दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. आपण मोठे झालो या पद्धतीनं आपल्या पाठीमागच्या ज्या पिढ्या आहेत यासुद्धा आपल्याबरोबर कुठेतरी याव्यात आणि म्हणून सर म्हटले की आपण शाळेसाठी काहीतरी करूया. तर खरोखरच आपण जसं मोठं झालो आहे तसं त्यांनाही मोठं होऊ द्या आणि त्यासाठी तुमच्या तुमची कुवत जशी असेल त्या पद्धतीनं तुम्ही थोडं कॉन्ट्रीब्युशन जरी काढलं तरीसुद्धा फार मोठं काम होऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की सर म्हटले की पाचवडला तुम्ही होतात आणि तुम्ही गेला तिकडं. मी गेलो नाही, माझ्या गावाने मला नेलं, मी मुख्याध्यापक होतो म्हणून. आणि मग ते जे शाळेचं काम आमचं सर बरंचसं रखडलेलं होतं ते माझ्याकडनं त्यांनी करून घेतलं. कारण गावातल्या माणूस आणि बाहेरचा थोडासा फरक पडतोच आणि त्यामुळं ते काम बघत बघत आम्ही सगळ्यांनी काय केलं, एक माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे की जो मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव हायस्कूलचा संघ असावा की जो आम्ही रजिस्टर केला आहे. आणि त्याचा खजिनदार म्हणून मी आजही काम करतो, पैसे जमा करतो आणि मग विद्यार्थ्यासाठी आपल्याला जे जे काय करता येईल, इमारत काम बांधकाम तर असेलच, पण समजा या बॅचची थोडीशी कुवत लहान आहे, त्यांनी स्कॉलरशिपची पुस्तकं, NMMSची पुस्तकं किंवा खेळाचं साहित्य, आमच्या जरा खेळाची वाहन वाजते कारण पैसे शासनाकडून लिमिटेड येतात आणि मग कुणी खेळाच्या नादाला लागत नाही. तर 1-2 फुटबॉल जर दरवर्षी दिले तर मुलं एवढी आनंदाने खेळताना आनंद त्यांच्याकडं जो असतो तो तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यासारखा आनंद कुठेही नाही. आणि म्हणून तुम्हाला जे काय करता येईल आम्ही असं करा मुळी सांगणार नाही. आपल्याकडे जी कुवत असेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा आणि मार्गदर्शन लागलं तर सर आहेतच. फक्त जरूर शाळेसाठी मात्र मदत करा. आम्ही आता त्यातनं जरी बाहेर गेलो असतो तरी मी म्हटलं की आम्ही आजही काम करतो. त्याचं कारण की आपण शिकलो आहे, बाकीची सुद्धा पिढ्या तशा शिकाव्यात. सरांच्या परवानगीनं एवढं. लक्ष्मीबाईंना मी मानाचा मुद्रा करून ज्या रेस संस्थेत आपण शिकलो, मी आम्ही शिक्षक, तुम्ही विद्यार्थी. खरं मी मागच्या एका बॅचला सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील जर जन्माला आले नसते तर आपण कित्येक पिढ्या अंधारात राहिलो असतो. त्या माणसाचे अनंत उपकार आहे. विश्वास सरांनी सांगितलं आज केवढी मोठी संस्था आशिया खंडात नंबर 1ची आहे. टॉलस्टॉय सांगतात. म्हणजे माझ्या आमच्या मॉर्निंग वॉकमॅनला म्हणलं ना नाही तर बहुजन समाजाला काय शिक्षण मिळलं असतं खेड्यापाड्यात. पण महात्मा फुले घ्या, कर्मवीर भाऊराव, फार मोठं कार्य त्यांची की त्यांनी ही मुहूर्तमेढ रोवली आणि म्हणून आज आपण या पदापर्यंत आलेलो आहे. आता बहुतांश पिसा सरांनी सारांशाळा सांगितला. मी जांभलो होतो, तुम्ही लोकांनी सगळं शेण कुठनं आणायचं, सारवायचं तो प्रश्न. खरं मला आता असं वाटतं तेच खरं शिक्षण. हो, आणि खरंच शिक्षण तेच आहे. आता आमच्या नातीनं सांगितलं सारवण माहिती नाही, काही नाही, म्हणजे ज्ञान तिथं. आणि मला तर वाटतं मराठी मीडियममधून जी मुलं तयार होतात ना ती इंग्लिश मीडियममध्ये नाही. माझ्या जो एक नातू पाचगणीला आहे आणि शाळेतनं तयार होतात आणि घडतात. आता काय बघा ना, बिवडीची मुलं चांदोरी चालत यायची, आज ते केवढं मोठं हे. आता या मुलीचा भाऊ तर हे अपंग होता, तो होता शाळेला. बघा ना, मुस्लिम समाजातनं म्हणजे शिकले ना. हां, मग असू द्या की कुणी कोणाला 2च जाती, स्त्री आणि पुरुष, बाकी जाती नंतर आहेत. आणि खरं जाऊ का, मला सांगायचं आहे की कुठलंही काम करत असताना आनंदानं हसत मुखानं करा. आता माझं वय म्हणून मी सांगत नाही, सारखं सांगणं चुकीचं आहे. माझं 86 सुरू झाले तर मला लोक म्हणजे आता मगाशी आमच्या सरांनी विचारलं, प्रामाणिकपणा, कष्ट हे महत्त्वाचं आहे आणि लवकर उठा. आता हल्ली उठतच नाहीत. निर्व्यसन, मला व्यसन नाही काय महत्त्वाचं आहे. आणि निर्व्यसन आणि पैसा कमवा, कणाकणानं विद्या मिळवता येते. क्षणाक्षणाने विद्या येते, कणाकणाने पैसा कमवा.
आणि पैसा साठवायलाही शिका. पैसा वाम मार्गाचा घेऊ नका, काही नाही. कष्टाचा हा 1 रुपया महत्त्वाचा असतो. आणि हल्ली सरांनी सांगितलं की आता हल्ली आमच्या मॉर्निंगमध्ये रोज चालतो विषय, म्हाताऱ्या माणसांची वाईट अवस्था आहे. हो, वयस्कर माणसाला भयंकर वाईट अवस्था आहे. गोळी माहिती आहे सुनून ते थांबा, दम नाही का तुमच्या पोराचा डबा करायचा आहे आणि गप बसावं लागतं. पण मी नाही कधी गप बसवता, मला पेन्शन आहे. मी कुणाचं काय नाही, पेन्शन आहे, चांगलं चाललंय. आणि काय घ्यायचं कारण आता एकदा सून अशी बोलता बोलता म्हणलं गुडघेवाड्यात बरे. आपल्या आई वडिला यांनी सांगितलं, मला पटलं. आई वडील सासू सासरे अतिशय महत्त्वाचे. आणि मुलांनाही सांगा आपल्या आईला रोज नमस्कार करा. आता शुभम करोती म्हणतच नाही, पोरांना इंग्लिश मीडियम माहितीच नाही. शुभम करोती काय देवाला माहिती. अरे जा पाया तरी पडा नुसत्या. आता नवीन नमस्कार. आता मी वाईच्या कृष्णबाई पुलावून चाललो ना, ह्याच्या गाडीहूनच आल्या का हे काय चाललंय. म्हणजे देवाला सुद्धा हात जोडा. संकट येणार, सुख दुःख ही कायम माणसाच्या जीवात आहे, त्याला घाबरून जायचं कारण नाही. आज येतात आमच्या काय सुख दुःख थोडी आले ते. मी 1961ला नोकरी लागलो करेन्सकोपला. स्टार्ट 115 रुपये पगार, 150 रुपये तोळा सोनं. बोला मग आता पगार 6-6 महिन्यानं 4 ओढे पार करून गेलो. पण ते पार केल्याचा कष्टाचा फायदा झाला. जामला सुद्धा मी जायचो ना, मुक्कामाला जायचो शुक्रवारचं शनिवारी. यांच्या मॅडम यायचं चालत. बघा ना म्हणजे किती कष्ट आहे. मॅडमचा हुशार होता. एकच कारण म्हणजे आपण घरात सुद्धा आनंदी राहा, काही नाही. हसायला काय पैसे. आता हास्य क्लब निघाले, काय बळ हसायचं कारण नाही. हसायला सांगितलं म्हणून बळ हसायचं नाही, नॅचरल हसू आलं पाहिजे. आमची बायको सुद्धा मी चेष्टा करतो आणि ती मला म्हणते अगं हस ना. हसल्याशिवाय काय. तिला 78 वय, माझा आता 86. बघा ना, 4 मुली, मुलगा, नातुंड आहे, सगळे चांगले, सुखी कुटुंब. आणि काय नाही, प्रतिष्ठित आहे. वडील कौन्सिलर होते, वाई कॉलेज काढणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आणि मला काही कोणाचं काही नाही, छान आहे. लोक आता काही लोक आम्हाला फसतो आम्ही, त्याला इलाज नाही काय वेळेला. चला आता बघा 4 फोन झाले, मला येतोय म्हणलं आई येतोय. मग काळजी लागते ना. या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे मॅनेजमेंट करून सगळेजण, हे सोपं नाही. टीम एकत्र गोळा करणं. 4 ठिकाणच्या 4 मुली आणायच्या आणि गोळा करायच्या, सोपं नाही. तुम्ही आज आला, मला बरं वाटलं. हां, आणि खरंच मला पुन्हा तुमचं हे सर्व बघून, मगाचं हे पाहून आमच्या अंगात जरा वेगळीच सुसुरी येते आणि ती आलेली आहे. आणि खरं आनंद वाटला. असंच तुम्ही एकत्र या. संकटाच्या वेळी एकमेकाला मदत करा. मदत करणं हा आपलं प्रत्येकाचं काम. जर तुम्हाला काय अडचण आलं तर माझ्याकडे या, मी मदत करेन. का विसरायचं. मग आणखी काय, तसा अतिशय सुंदर सत्कार केला आणि आम्हाला घाम फोडला आल्या दिवसभर. त्यामुळे तुमचे आम्ही चौघ आले, त्याला आपलं मी 2 तास थांबले जाता नाही. आम्ही काय दिवस गेला इथं. त्या ग्रुपवर वाढदिवस साजरे करतोय. ते आमचे पण वाढदिवस करतोय आणि यांच्या लग्नाचेही वाढदिवस साजरे करतोय. अशा प्रकारे आम्ही एकमेकांच्या सानिध्यात इथून पुढेही राहू. आणि ह्या तुमच्या सदिच्छा तर आमच्या पाठीशीच आहे. तर तुम्ही म्हणलात की सतत आपण आनंदात राहिलं पाहिजे. कधी आनंदात राहतो की आपण मित्रमंडळींच्या जेव्हा सानिध्य, किती टेन्शन असू दे पण आपल्याला एक मैत्रीण असेल किंवा मित्र असेल तर कितीतरी आपण आनंदात राहतो. आपल्या शाळेत म्हणा मैत्रीण आली नाही तरी आपल्याला करमत नाही. किंवा आपण आता सर्व्हिस करतो, सर्व्हिसच्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, सर्व्हिसमध्ये असताना आनंदात असतो, आपण मित्रमंडळींच्या सानिध्यात असतो. जेव्हा रिटायर होतो तेव्हा आपलं थोडं हास्य वगैरे सगळंच कमी होतं. म्हणजे आपले मित्रपरिवार आपल्याबरोबर नसतात. तर इतके महत्त्वाचे हे मित्रपरिवार आहे. मला थोडं मित्रांसाठी थोडे 4 वळी म्हणावशे वाटतात इथं. थोडं माझा आवाज काय चांगला नाहीये पण माझी भावना खूप महत्त्वाची ही समजून घ्या. आणि माझा आवाज थोडा सहन करा. भजी खात खात ती काय ते पकोडे खात खात सहन करा, एवढंच मला म्हणायचंय. आवाज एक मोठा येते. दुःख अडवायला सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सार
वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, एक धडा मैत्री एक धडा गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. तर होत नाही त्यामुळे आपण पुन्हा एकदा असेच भेटत राहूया. हा कार्यक्रम आपण सुंदररित्या पार पाडला आणि हे गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि असे सहकार्य असेच आशीर्वाद आमच्या सर्व मित्रमंडळींना तुमचे राहू द्या ही सदिच्छा बाळगते. धन्यवाद.
बसून तू ठेवतेस गाडावर जीव तुझा माझ्या घरी रोज होई भाजीवर भिडकीला भिडणारी आकर बाई पण भारी देवा बाई पण भारी र 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 यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे। यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, पर हमसे बच के रहना मेरी जान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है हमारी बाजी को जीतना हमें आता है।
गलियां अपनी ये रास्ते अपने, कौन आएगा अपने आगे, राहों में हमसे टकराएगा जो, हट जाएगा वो घबरा के। यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हमसे पंगा मत